600 किलो चांदी नेणारी व्हॅन उलटली, दोघांचा मृत्यू. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शुक्रवारी पहाटे चांदीच्या विटांची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहन चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कासा पोलीस, महामार्ग पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातमधील वापी GIDC येथील मोदी सन्स लिमिटेडकडे मोठ्या प्रमाणात चांदीची वाहतूक सुरू होती. संबंधित व्हॅन मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना चारोटी उड्डाणपुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगातील व्हॅन अचानक पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की व्हॅनचा समोरील भाग पूर्णपणे चेंगरला गेला. वाहनातील चांदीच्या विटा धक्क्यामुळे अस्ताव्यस्त झाल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिसर बंदोबस्ताखाली घेतला. या व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो वजनाच्या चांदीच्या विटा असल्याची माहिती समोर आली असून त्याची अंदाजे किंमत 17,66,00,000 रुपये एवढी असल्याचं सांगण्यात येत आहे. मौल्यवान चांदीचा साठा पोलिसांच्या संरक्षणाखाली सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अपघातात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आणखीन एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. मृतांची ओळख उशिरापर्यंत पटू शकली नव्हती आणि या अपघातामुळे काही काळ मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान चारोटी उड्डाणपूल परिसरात यापूर्वी अनेक गंभीर अपघात घडले असून या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येते आहे. वाढते अपघात लक्षात घेता प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. डहाणू तालुका प्रतिनिधी निलेश दांडेकर.